लय भारी फक्त 19 फेब्रुवारी चला चला. काल परवाची गोष्ट आहे. 300-400 वर्षापूर्वी माझ्या तुकोबारायच्या समकालीन राजे शिवाजी महाराज हे शुद्ध शूर होते. हातात नंगी तलवार घेतली आणि हातात नंगी तलवार घेऊन माझे राजे शिवाजी महाराजांनी काय केलं, अरे काय केलं म्हणण्यापेक्षा सांगतो. मोठे मोठे ते सुलतान किती केले त्यांनी ठारे, मोठे मोठे ते सुलतान किती केले त्यांनी ठारे. छत्रपति शिवाजी महाराज अरे दुनिया पे राज किया था उसने, क्योंकि जिसमें उसका फौलाद था. दुनिया पे राज किया था उसने क्योंकि जिसमें उसका फौलाद था. अरे कभी किसी के सामने झुका नहीं क्योंकि राजा शिवाजी महाराजा की औलाद था. अरे सुलतानाचा खात्मा केला. हातामध्ये तलवार घेतली हो तलवार. दिवसाची रात्र केली, रात्रीचा दिवस केला. डोळ्यात तेल घालून राजांनी हिंदवी स्वराज्य घडवलं. अरे त्यांच्या बरोबरचा एक एक मावळा हाही त्याच पंक्तीतला आहे. अरे इतकंच नाही तर माझे राजे शिवाजी महाराज त्या काळात दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करून डोळ्यामध्ये तेल घालून सर्व समाजाचं भलं व्हावं, गोरगरिबाचं कल्याण व्हावं म्हणून त्या काळामध्ये त्या दुष्टांचा खात्मा करण्याकरता जीवाचं रान करून जंग जंग पछावतात. तुम्हाला मी कितीतरी तास बोलू शकतो, एक नाही दोन नाही 4-4 तास मी तुम्हाला शिवचरित्र सांगू शकतो बरं का. पण तसं ते वेळेचं भान ठेवून काम करावं लागतं. हे वारकरी संप्रदायाचं कीर्तन आहे. त्या काळामध्ये राजा शिवाजींनी जे काम केलं ते काम दुष्टांच्या विरोधात केलं आणि सज्जनांचा पुरस्कार म्हणून केलं. हातात तलवार घेतली राजांनी आणि त्यांच्या बरोबरचे मावळे तसे हिंमतबाज होते. अरे राजांनी काय काय केलं तुमच्या समोर फक्त एकच प्रसंग सांगतो, लगेच पाठीमागे बोलतो. राजे 12-13 वर्षाचे होते पण 12-13 वर्षाचे राजे असताना स्वराज्यावर पहिलं संकट आलं ते म्हणजे फतेह खानचं सैन्य पुरंदरच्या किल्ल्यावर. राजांच्या काळात 500 मावळे घेऊन होते. माझे बाजी काका पासकर 65 वर्षाचं व्यक्तिमत्व. हे सुद्धा राजा बरोबर होते. हे सुद्धा बरोबर असताना त्यांचं मार्गदर्शन जास्त भेटलं राजांना. 14-12 वर्षाचे पोरं होते. 14-12 वर्षाच्या पोरांना शहाण्या माणसाचं मार्गदर्शन असणं गरजेचं असतं. बाजी काका पासकरांनी सांगावं, सर्व पोरांनी ऐकावं. अरे राजांनी सुद्धा ऐकावं. फतेह खानचं सैन्य आलेलं शिवाजी का खात्मा करणे काय, शिवाजी का खात्मा करणे काय. बडी बेगम साहेबा विजापूरच्या आदिलशाने पटवलं होतं. पण अशामध्ये अरे तेवढं खंबीर व्यक्तिमत्व म्हणजे राजे शिवाजी महाराज. अरे मनगटाचं बळ होतं पण छातीमध्ये सुद्धा बळ होतं. याला धाडस म्हणतात, याला धैर्य म्हणतात. त्या पुरंदरच्या किल्ल्यावर सारे पोरं होते. फतेह खानच्या सैन्याने घेराव टाकलेला आहे. फतेह खानचं सैन्य असं बरोबर चढू लागलेलं आहे. राजांना चिंता वाटू लागली. बाजी काका पासकर 65-70 वर्षाचं व्यक्तिमत्व. पोरांना सांगितलं चिंता करायची नाही, चला म्हटले माझ्या बरोबर. पोरं म्हणतात फार भुका लागल्या, तो भुका काहीतरी खायला पाहिजे. सकाळपासून प्रवास केलेला आहे. गडावर नुसती ज्वारी होती, ज्वारी. ती ज्वारी उकळल्या पाण्यामध्ये टाकली.
त्या ज्वारीच्या घुगऱ्या केल्या, वरून मीठ टाकलं आणि वंजळ वंजळ घुगऱ्या खाल्ल्या पोरांनी घुगऱ्या. आणि म्हणून त्या काळापासून मन पडली आणि तुमच्या करता घुगऱ्या खाऊन कमावलं हे. पोरांनी घुगऱ्या खाल्ल्या, आता जवळ शस्त्र नव्हतं. मग एक काम केलं राजांनी, गडाच्या भोवतीने काही दगड होते, दगड जमा केले, पवळाच्या पवळा लावल्या आणि फतेखानचं खालून येणारं सैन्य, त्या सैन्यावर ते दगड ढकलण्याकरता सुरुवात केली. आणि त्या दगडाच्या खाली मिरच्या जशा ठेचल्या जावं, मिरच्याचा जसा आपण वरवटणी ठेचा करतो तसा ठेचा फतेखानच्या सैन्याचा झालेला आहे. अरे म्हणून तर म्हणतात